सर्वात मोठा पपई उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे। देशभरातील व्यापारी पपई खरेदीसाठी नंदुरबार येथे येत असतात। मात्र यावर्षी व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे पपईचे दर कमी करण्यात आले असल्याचा आरोप आहे। हंगामाच्या सुरुवातीला पपईला 25 रुपये प्रति किलोचा दर देण्यात आला होता। आता हा दर थेट 5 ते 6 रुपये प्रति किलोवर येऊन ठेपलाय। त्यामुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी दिसून येत असून पपईच्या दर ठरवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि व्यापारी आणि पपई उत्पादक शेतकरी यांची एक बैठक लावण्यात आली होती। या बैठकीला व्यापारी उपस्थित नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि पपई उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून आजपासून जिल्ह्यातील पपई तोड बंद करण्यात आल्याची घोषणा या बैठकीत करण्यात आली आहे। या हरामखोर व्यापाऱ्यांनी एकजूट होऊन या शेतकऱ्यांना कोंडीत पाडलं। आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे का ज्या पपईला एवढा खर्च लागून जर समजा त्याला दर मिळत नसेल तर आज शासनाने सुद्धा त्याच्यावर विचार केला पाहिजे। कारण या पपईवर जेव्हा रासायनिक खते असतील, पेस्टिसाइड वापरला असेल किंवा हे असेल खत दिलं असेल, हजारो मजुरांना लाखो मजुरांना इथून रोजगार उपलब्ध करून दिला असेल तर याच्यावरचा शासनावरचा भार व शासनाला मिळणारा जीएसटी याचा शेतकऱ्यांकडून कमवलं नाही का? निश्चित कमवलेलं आहे। पण शेतकऱ्यांकडे बघण्याचा जो सरकारचा दृष्टिकोन आहे म्हणजे हा शेतकरी त्याचं जीवन त्याच्या पद्धतीने जगावं, संघर्षच 12 महिने करत राहावं अशा भूमिकेत आज शेतकरी उभा आहे। म्हणून आज मी ठाम भूमिका मांडतो का जर पपई उत्पादक शेतकऱ्यांना जर परत तुम्ही अशा पद्धतीने जर वागणूक देत असाल तर या व्यापाऱ्यांना रस्त्यावर उतरून आम्ही मारल्याशिवाय राहणार नाही, त्यांचे पुठ्ठे लाल केल्याशिवाय सोडणार नाही। कारण आज आमच्या पोटावर लाथ बसते शेतकऱ्यांचं जे अर्थकारण आहे। पपई उत्पादक शेतकऱ्यांची सध्या परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे। मागच्या दीड महिन्यापासून 25 रुपयापासून सुरू झालेल्या पपईचा भाव आज 5 रुपयापर्यंत येऊन पोहोचलेला आहे। व्यापाऱ्यांना वारंवार बोलवून देखील ते येत नाहीत। त्यांचं म्हणणं असं आहे की वर पपईचे खरेदीदार जे आहेत त्याला वर मागणी नाही आणि हे कारण सांगत पपईचे व्यापारी सुद्धा यायला तयार होत नाहीत आणि याच्यामुळे पपई उत्पादक शेतकरी हा अडचणीत सापडलेला आहे। अनेक सलाउद्दीन लोहार, फास्ट 24 न्यूज, शहादा, नंदुरबार।